दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. हे जीवड्या, आजच्या वाढदिवसापेक्षा उद्याचा वाढदिवस नाद खोया व्हायला पाहिजे बघ. पार्टी बिटी एकदम झकास. आई आई बाबा ओ बाबा. अरे बाळ जीवन, ये ये. कधी आलास रे तू? दिसत नाही काय? आत्ता चालू आहे ना? अरे बाळ, तसं नाही, आम्ही कामात होतो, लक्ष नाही आमचं. अहो कधी लक्ष असते तुमचं आमच्याकडं? हा काम एक काम नसतं. असं का बोलतोस रे बाळा? तू आमचा पोरगा आहेस, आमचं तुझ्याकडे लक्ष नाही वय? हे नव नोकरी बिकरीचा काय नियम पत्ता? ओ बाबा, अहो सदान कदा कामाचं काय नोकरीचं काय झालं? अहो तुमच्या एकाच प्रश्नाला उत्तर देऊन कंटाळलोय मी आता. अरे बाळ तसं नाही, आमासनी बी जरा काळजी लागली आहे तुझी आता. आणि आता ह्यांची तब्येत बी कुठं बरी आहे. आणि बाळा, या धंद्याचा तर नेम कुठं आहे र? आई हे बघ, यो धंदा, हे यांची बाबांची तब्येत, ही तुझी तब्येत, त्यात हे दुकान चालत नाही. हे सारखं सारखं ऐकायला मी आता लहान नाही. आणि आता उद्या माझा वाढदिवस आहे आणि आता मला मोबाईल घ्या. काय मोबाईल? होय, नवीन? सगळ्या माझ्या मित्रांकडे नवीन मोबाईल आहे, मला सुद्धा नवीन मोबाईल उद्या पाहिजेच. अरे पण बाळा, त्यो फोन आहे ना मग तुझ्याकडं? आणि परत नवीन फोन? ए आई, हा अगं एवढं तचकायला काय झालं? मी काय आभाळ मागितलं नाही तुझ्याकडं. अगं माझ्या वाढदिवसाला फक्त नवीन मोबाईल मागितलाय मी. अहो त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांचे आई वडील नवीन मोबाईल किंवा नवीन गाडी काही ना काहीतरी घेतच असतात. तुम्ही काय दिलंय? हा जीवन, अरे त्यांचं ठीक आहे, पण आपली परिस्थिती बघ. खरं म्हणजे तू स्वतः मिळवायचं सोडून तूच आमच्याकडे मागतोस मरता. अरे जीवन, मला जीव अगदी मैटाकुटीला आलाय बघ आमचा. अरे पोरा, बघ जरा तुझ्या आईकडे. बिचारीनं तुझ्या शाळा कॉलेजसाठी स्वतःच सगळं उरलं सुरलं जिन्नस बी घाण टाकलं पोरा, घाण टाकलं. फुटका मनी नाही तिच्या अंगावर. लंकेची पार्वती झाल्या. पण हे सगळं तिनं का केलं? तर तू चांगला शिकशील, 4 पैकी कमवशील आणि या म्हातारपणी तरी 4 सुखाचे घास आमच्या तोंडात पडतील म्हणून आज धरून बसलो रे पोरा. वाटलंच मला. यांच्याकडे नुसतं काय मागितलं ना की नुसत्या याच गोष्टी ऐकायला मिळणार. बस आई, हे बघ, मला आता तुमचं काही ऐकायचं नाहीये. मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, बस. नाहीतर ना आनंदा, असा धीर सोडू नकोस रे. सांभाळ स्वतःला, सांभाळ. कसं सांभाळ? अरे तुझंच पोर नाही, आजकालची सारी तरुण पोरं काय डोसक्यात घेतील काय ठाऊ. अरे सांभाळ तू स्वतःला. आणि वहिनी, तुम्ही पण सांभाळा स्वतःला. यो टीव्ही, यो मोबाईल फार बिघडले, सगळं फार बिघडले. आनंदा, सांभाळ रे स्वतःला, सांभाळ तू जरा. अहो असं हाता तोंडाला आलेलं माझ्या पोराने काय उलट सुलट करून घेतलं तर आम्ही या म्हातारवात कुणाचं तोंड बघायचं, कुणाचं तोंड बघायचं. अगं तूच अशी जर कॉल म्हटलीस तर माझं काय? सांग, माझं काय? काय आहे बघूया काय. पोरापेक्षा यो फोन काय लई मोठा नाही. खरं तू सांभाळ, स्वतःला सांभाळ. बघ तुम्ही काहीतरी होते, बघतो. मिळेल त्या गोष्टीमध्ये आनंद मानणारे, प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून जगत
पोरांच्या गरजा भागवताना संसाराचा गाडा ढकलता ढकलता मेटाकुटीला आलेले हे आईबाप, फक्त आपल्या स्वप्नांची पूर्तता उद्या हे पोर करेल एवढी एकच भोळी बाबडी अपेक्षा उदाशी बाळगून जगणारे हे आईबाप. पण हेच पोर स्वतःच्या अपयशाचं खापर आपल्याच नशिबी किंवा आईबापाच्या डोक्यावर फोडू पाहते. का तर मित्रांच्यात येणारा कमीपणा सहन करता येत नाही म्हणून. हे जीवन्या, अरे फार टेन्शन मध्ये आहेस. वाढदिवसाला काय कल्टी मारण्याचा विचार आहे का काय? हे बाबा गप जरा. हाय, मी टेन्शन मध्ये आहे. काय करायचं तुला? तुम्हाला पार्टी पाहिजे ना? दिली म्हणजे बास. या आमच्या आई बापाला का नाही याचं काहीच नाही खरं. कारण काय, ते नोकरी कर, काहीतरी काम कर, स्वतः मिळव. आईला वैतागलोय मी तेच तेच ऐकून. जीवन जीवन अरे बाळा कुठं कुठं शोधा लावलंच आम्हाला. हा? चल 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 मर्दा, चल चल. तुझी आई पार गळून गेल्या रे. सारखं जीवन जीवन तुझं नाव घेत्या. अरे तुझ्या आईच्या पोटात अन्नाचं एक कण नाही, तापानं फनफनली आहे. चल चल आईकडे चल, आईला बघाल. चल चल चल. मला वाटलंच होतं, पण जर मी सांगितलेलं जर होणार नसेल ना. अरे बाळा ते काय ते नंतर बघू. तू चल आधी काहीतरी करूया. तू हा तू वाट बघते तुझ्यासाठी. तुझा जीव अडकलाय, तुला समजत कसं नाही? बाबा अहो, प्रत्येक वेळी मीच का माघार घ्यायची? मी सांगितलेलं त्याचं काय झालं ते बोला आधी. अरे बाळा का असं हाताला पेटलायस? का असं वागतो? जेवढं होतं तेवढं तुझ्या शिक्षणाला घातलंय. पुढे तुझी बहीण बी आता मोठी होती, तिच्यासाठी पण काय बघायला ना ग? अरे आज ना उद्या आपल्या दुकानाची बी जागा जाणार आहे, माहिती आहे तुला. तरी बी हट्ट करतोस. बाळा असा हट्टाला पेटू नकोस. चल बाबा आता बास झालं, बास झालं, बास बास. सारखं सारखं तेच रडगाणं. अहो गावभर दवंडी पिटून माझी लायकी घालवताय तुम्ही. पोरग्याला शिकवलं, इंजिनियर केलं. हो बाबा काय आहे या डिग्री मध्ये सांगा ना. अहो नुसता कागद आहे कागद. नोकरीला कुणाच्या दारात गेलो ना तर साध्या शिपायाच्या लायकीचा पण नाही आहे मी. शिक्षण भलं शिक्षण. अहो ही नोकरी, काम, धंदा आणि ही वरती तुमची स्वप्न. कंटाळलो मी आबा, कंटाळलो. जीवन असं नका बोलूस. अरे तुझ्याकडे नाही तर या म्हातारा व्हायला आम्ही कुणाकडे बघायचं? तूच आमची शान आहेस. बाबा जर प्रत्येक वेळी मला जर तुम्ही दोषी ठरवत असाल ना तर नाही, आता मला पण कंटाळा आलाय. बस मला हे नोकरी पण नको आणि तुमचं घर सुद्धा नको. जीवन असं का वळकळ बोलतोयस? अरे माझ्या जीवाच्या तुकड्याला कुठेतरी समजा. देवा कसला केला मारलाय देवा. बाळ, हे बघ बाळ, हा मला सांग, एवढा बेचैन का दिसतो आहेस? बोल ना बाळ काहीतरी. साहेब हे बघा, माझं मी जिथं आहे तिथं ठीक आहे बस. आणि प्लीज तुम्ही माझ्या विषयामध्ये पडू नका. मी ठीक आहे बस. कमीत कमी मला तुझं नाव तरी सांगशील? जीवन, जीवन आहे माझं नाव. आणि या जीवनालाच पार कंटाळलोय मी. ना नोकरी ना काम, घरच्यांवरती नुसता बोझ झालोय मी. अहो इंजिनियर असून सुद्धा दारोदारी भटकतोय मी साहेब या नोकरीसाठी, फक्त नोकरीसाठी. काय माझी काही चूक आहे का? आणि स्वतःच्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत का? सर प्लीज, हे नको झाले मला सगळं आता जगणं. थांब 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 बाळ. एवढंच ना? चल माझ्यासोबत. हा? माझ्यासोबत चल, म्हणजे तुला तुझ्या जीवनातल्या या पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतील. जीवन हे थोडं वेगळंच विश्व आहे ना? सर काय बोलू, मला काही कळत नाही आता. ठीक आहे ठीक आहे, काळजी करू नकोस. एक काम कर, तू थोडं यांच्यामध्येच राहा.
सर पण तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला इथंच मिळतील, नक्की मिळतील. सर सर तुम्ही तर एवढे मोठे उद्योगपती आणि सर आपण आपण इथं कसं? जीवन कसं आहे, माझी गोष्ट इतरांपेक्षा फार वेगळी नाही. अरे मी ही सर्वच बापांसारखा उद्योग व्यवसाय वाढवत राहिलो. प्रचंड पैसा कमवला मी. माझ्या दोन्ही मुलांना खूप शिकवलं. पण परदेशी जाऊन राहिलेल्या माझ्या मुलांना स्वतःची आई गेल्यानंतर जर जर कांदा द्यायची सवड मिळत नसेल तर ही कमावलेली दौलत कोणासाठी कमावली मी? हे प्रश्न उभारले माझ्यासमोर. आणि त्या माझ्या पोटच्या पोरांपेक्षा आज हेच माझं कुटुंब बनलं. हे पहा, आपल्याकडे आज नवीन पाहुणे आलेत. आपल्या पाहुण्याचं नाव आहे जीवन. आणि विशेष म्हणजे आपल्या या पाहुण्यांचा आज वाढदिवस आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. आई बाबा मला माफ करा. या सगळ्यांच्या जीवनातील संघर्ष बघून मला माझं दुःख आता दुःखच वाटत नाही. खूप चुकलो चुकलो. माझ्या आयुष्यात आता कोणतीही परिस्थिती आली ना तर अशा परिस्थितीवर मी हसत हसत मात करू शकतो. हो मला कळाले आता. जगण्याचं तत्व मला कळाले आई बाबा. खरोखर नवी दिशा, नवी प्रेरणा आणि जीवन जगण्याची कला या माझ्या नवीन मित्रांनी मला शिकवलं. खरोखर सर, खरोखर थँक्यू. मला जगण्याची आशा तुम्ही दाखवली. या सगळ्यांना माझा साष्टांग प्रणाम. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. आयुष्यात प्रत्येक क्षणाला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव कधीच विसरू नका. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, तुम्ही कितीही मोठे व्हा, उद्योजक व्हा, यशस्वी व्हा, परंतु आई वडिलांना कधीच विसरू नका. आई वडील हेच आपलं सर्वस्व असावं. रतन लंबोदर गजमुख साकार तू, अविचित ओंकार तू. आपण आलात, आनंद झाला. श्री ज्योतिर्लिंग उत्कर्ष गणेश मंडळ, मेन रोड, सनबोर. आपले आभारी आहोत.